समाजवादी पार्टी के ऑफिस में हम लोग रफीक नगर के गली नंबर 2 और 3 में जो गटर भर गया है, कचरा जमा हो गया है, वो कंप्लेंट लेके गए थे। तो उनके ऑफिस में समाजवादी के गुंडों ने और खुद फहाद आजमी जो अपने बीवी के नाम पे नगर सेवक की कुर्सी पे बैठ के सारे पैसे खाता है, ये हालत किया है। कपड़े फाड़े हैं, हमारे साथियों को मारा पीटा है, इसका बदला लिया जाएगा। समाजवादी पार्टी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। फहाद आजमी मुर्दाबाद। अभी हम लोग पुलिस स्टेशन जा रहे हैं। इनके गुंडागर्दी का ये लोग हमारे कपड़े फाड़ दिए और महिला के कपड़े फाड़ते के यहाँ का गुंडागर्दी हम पुलिस स्टेशन हम कहेंगे इनके गुंडागर्दी को एक्सपोज करके रखेंगे। जा रहे पुलिस स्टेशन, सभी से कहेंगे सभी लोग चले पुलिस स्टेशन। जनता के वोट पे जीते साले कुत्ते। व्हिडिओ बघितलात, वाईट वाटलं की राग आला, स्पष्ट कमेंट मध्ये सांगायचं बरं का। आपण लोकप्रतिनिधी कशासाठी निवडून देतो? आपले प्रश्न सोडवण्यासाठी। मात्र आपले प्रश्न घेऊन जर आपण या लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात गेलो तर हे लोकप्रतिनिधी कसे वागतात याचं हे एक छोटंसं उदाहरण। सदर घटना ही काही महिन्यांपूर्वी घडलेली आहे। ही घटना पश्चिम बंगाल किंवा ईशान्य भारतातली नाही, ही शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातली आहे बरं का। गोवंडी येथे शिवाजीनगर रफीकनगर येथे ही घटना घडलेली आहे। गोवंडीमध्ये शिवाजीनगर रफीकनगर येथे गटार तुंबली, त्या गटारांमधून घाण पाणी बाहेर यायला लागलं, यामुळे रहिवाशांना त्रास व्हायला लागला। एक कुटुंब या त्रासाची तक्रार घेऊन गोवंडीचे समाजवादी पार्टीचे कॉर्पोरेटर शायरा फहाद आझमी यांच्याकडे गेले। मात्र शायरा फहाद आझमी यांच्या नगरसेवकाच्या खुर्चीवर त्यांचे पती फहाद आझमी बसलेले असतात आणि नगरसेवक बायको असताना सुद्धा सगळा कारभार फहाद आझमीच बघतात। आता या घटनेमध्ये नेमकं काय घडलेलं आहे हे पूर्ण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। आम्ही उगाच म्हणत नाही की हिंदूंची एकजूट होणं गरजेचं आहे, मात्र काही जणांना अजूनही सेक्युलरिझमचाच पोळका आलेला आहे। मित्रांनो, हिंदूंची एकजूट हेच हिंदूंचं अस्तित्व आहे, तेव्हा हिंदूंची एकजूट वाढली पाहिजे। यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोरं YouTube चॅनल चालू केलेलं आहे, ज्यावरून हिंदू धर्मशास्त्र, नीती, संस्कार आणि संस्कृती यांवरचे सुंदर असे व्हिडिओज सादर केले जात आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुकताच हिंदू प्रपंच या YouTube चॅनल वरून प्रभू श्री रामाचं सुंदर असं भजन सादर करण्यात आलेलं आहे। ज्या भजनामध्ये काही सेक्युलरांनी मुद्दामहून अल्लाह घुसवला होता, त्या अल्लाला बाजूला करत मूळ पवित्र भजन नेमकं काय आहे हे सादर केलं गेलं आहे। अत्यंत सुंदर असं भजन आहे, 4च ओळींचं भजन आहे मित्रांनो, नक्की ऐका। आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा नक्की ऐकवा, त्यांना सुद्धा कळलं पाहिजे की प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र भजन नेमकं कोणतं आहे। तेव्हा त्या भजनाचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे, लिंकला क्लिक करा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या मित्रपरिचितांमध्ये प्रभू श्री रामांचं हे पवित्र मूळ भजन नक्की शेअर करा आणि त्यांना हिंदू प्रपंच या YouTube चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन करा। अजून जर महाप्रपंच या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर आता मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करूया। या अगोदर सुद्धा असे अनेक व्हिडिओज आम्ही सादर केलेले आहेत की जिथे जिथे या तथाकथित शांतिप्रिय समुदायाची संख्या वाढते तिथे तिथे हे लोक हिंदूंवर थेट हल्ले करतात। याचंच एक आणखी उदाहरण तुमच्या समोर आहे। मित्रांनो, मुळात समाजवादी पक्ष हा पक्षच सगळ्या गुंडांनी भरलेला आहे। या समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव हे तर या गुंडांचे म्होरके आहेत। उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा समाजवादी पक्षाचं राज्य होतं, सरकार होतं, तेव्हाची तिथली परिस्थिती आठवून बघा मित्रांनो। हे इतके नालायक, चोर आणि भ्रष्ट आहेत की अखिलेश यादव यांची जेव्हा सत्ता गेली आणि त्यांना सरकारी बंगला जेव्हा रिकामा करायला सांगितलं होतं, तेव्हा अखिलेश यादव यांनी त्या सरकारी बंगल्यातल्या नळांच्या तोट्या सुद्धा चोरून नेल्या होत्या। अखिलेश यादव आणि राहुल गांधी हे उघड उघड हिंदूंचं खच्चीकरण करतात।
आणि आपले काही भामटे बेगडी आणि मूर्ख हिंदू जयचंद बनून त्यांचं समर्थन देखील करतात, अशा लोकांना मतदान देखील करतात. मात्र त्याचे परिणाम आता समोर यायला लागलेले आहेत. गोवंडी येथे एक महिला आपल्या कुटुंबासह गोवंडीच्या नगरसेविका ज्या समाजवादी पार्टीच्या आहेत शायरा फहाद आझमी यांच्याकडे तक्रार घेऊन गेल्या. मात्र शायरा फहाद आझमी यांचा सर्व कारभार त्यांचे पती फहाद आझमी हे बघतात. ही महिला गटार तुंबल्याची तक्रार घेऊन फहाद आझमी यांना भेटली. तिने आपली तक्रार फहाद आझमी यांच्याकडे मांडली आणि या तक्रारीचं निवारण करा अशी मागणी केली. मात्र तिथे या नगरसेविकेच्या कार्यालयामध्ये फहाद आझमी आणि त्यांचे कार्यकर्ते भडकले आणि त्यांनी या कुटुंबाला सरळ सरळ मारहाण करायला सुरुवात केली. मारहाण ही फक्त चापटानं केलेली नाहीये, तर या कुटुंबापैकी एका जणाचं डोकं देखील फोडण्यात आलं आणि त्याला रक्तबंबाळ देखील करण्यात आलं. सगळ्यात घाणेरडी गोष्ट म्हणजे तक्रार घेऊन गेलेल्या त्या महिलेचे कपडे देखील फाडण्यात आले. सोबतच तिच्या सोबत असलेल्या पुरुषांना देखील अमानुषपणे मारहाण करण्यात आली आणि त्यांना तिथून हकलून देण्यात आलं. यानंतर या महिलेने आपल्या कुटुंबासह घायाळ झालेल्या आपल्या सहकाऱ्यांसह आपल्या कुटुंबातील सदस्यांसह पोलीस स्टेशन गाठलं आणि फहाद आझमी यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेच कार्यवाही करत फहाद आझमी यांना अटक देखील केली. त्यांच्या सोबत या महिलेला त्रास देणाऱ्या, मारहाण करणाऱ्या इतर साथीदारांची शोधाशोध सुरू झाली. सीसीटीव्ही फुटेज पडताळण्यात आले. मात्र आश्चर्यकारक गोष्ट यामध्ये ही आहे मित्रांनो की ज्याप्रमाणे फहाद आझमी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली, त्याचप्रमाणे तक्रार घेऊन गेलेल्या या महिलेवर आणि तिच्या कुटुंबावर देखील दंगल घडवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता याला क्रॉस कंप्लेंट म्हटलं जाऊ शकतं. फहाद आझमी यांनी सुद्धा त्या कुटुंबाच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये तक्रार केली. मात्र या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला अटक करण्यात आली नाही. काही महिन्यांपूर्वी घडलेली ही घटना आहे. फहाद आझमी जामिनावर आता बाहेर आहेत. खटला कोर्टामध्ये सुनावणीसाठी आलेला आहे. आता पैशांचा, सत्तेचा आणि बळाचा वापर होणार आणि फहाद आझमी या खटल्यातून सुरक्षितपणे आपली मान सोडवून घेऊन गोवंडीमध्ये पुन्हा आपली दादागिरी चालू करणार. मित्रांनो, जिथे जिथे या तथाकथित शांतीदूतांची संख्या वाढते तिथे तिथे हे शांतीदूत हिंदूंवर अन्याय, अत्याचार आणि मारहाण करायला अजिबातच घाबरत नाहीत. उलट यांना आणखी हुरूप येतो. यांच्या एका आवाजावर यांच्या समाजातील 100-125 लोक लगेच जमा होतात. मात्र एका हिंदूची मदत करण्यासाठी 10 हिंदू सुद्धा एकत्र येत नाहीत. ही आपल्या हिंदूंसाठी लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. जाऊ द्या ना, मला काय करायचंय, त्याला कोणी सांगितला होता शहाणपणा करायला, अशी अक्कल आपणच आपल्या हिंदूंना शिकवत बसतो. जेव्हा आपल्या घराला आग लागेल तेव्हा आपलं डोकं ठिकाणावर येणार आहे का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कटोगे तो बटोगे उगाच म्हटलं जात नाहीये, हे सत्य आहे मित्रांनो. आपण जर विभागले गेलो, जातीपातीतच जर भांडत बसलो तर हे कधीही आपल्या उरावर बसतील आणि आपल्याला मारहाण करतील, आपल्याला हाकलून लावतील. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणणारे हे तथाकथित पुरोगामी आणि प्रत्येक सभेतून प्रभू शिवरायांचं नाव घेणारे उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते कुठं लपलेले आहेत? यांना या घटना दिसत नाहीत का? प्रत्येक वेळी अशा घटना घडल्या की सल्ले दिले जातात, तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे जा. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे फक्त असे प्रश्न घेऊन जाणार आहात का? मतदान नाही करायचं का त्यांना? आणा की निवडून मग त्यांचे उमेदवार. जर तुम्हाला खात्री आहे की असले प्रश्न हाताळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सक्षम आहे, तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार तरी निवडून आणा ना. म्हणजे किमान तुमच्यावर असे हल्ले होणं तरी बंद होईल. ही जी घटना गोवंडीमध्ये घडलेली आहे, जी घटना बांद्र्यामध्ये घडलेली आहे, जी घटना तळोजाच्या पंचनाद सोसायटीमध्ये घडलेली आहे, ही कशाची लक्षणं आहेत? हे कशाचं द्योतक आहे आणि हा कशाचा इशारा आहे? मित्रांनो, ही आपल्या हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. हे आपण कधी ओळखणार आहोत? अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही आपण बरंच काही करू शकतो. आपल्यातली एकी जर टिकवली, आपल्यातला एकोपा जर वाढवला, तर आपण सक्षमपणे अशा घटनांना दाबू शकतो किंवा अशा घटनाच घडणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण होईल जर हिंदूंची एकजूट आणखी वाढली तर. म्हणूनच पुन्हा पुन्हा सांगणं आहे, कटोगे तो बटोगे, एक रहोगे तो नेक रहोगे. हिंदूंची एकजूट वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोरं YouTube चॅनल चालू केलेलं आहे, ज्यावरून नुकताच एक व्हिडिओ सादर करण्यात आलेला आहे.
ज्यामध्ये आपल्या आराध्य दैवत प्रभू श्री रामांचं रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम हे मूळ भजन सादर करण्यात आलेलं आहे. या पवित्र भजनामध्ये अल्लाचं नाव घेण्याची काहीही गरज नाही. अहो, तुम्ही जर या पवित्र भजनामध्ये अल्लाचं नाव घेताय तर प्रभू श्री रामांची कृपा कशी होईल तुमच्यावर? मूळ भजन काय आहे ते तर जाणून घ्या, स्वतः जाणून घ्या, आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा. नाहीतर आपली पुढची पिढी अल्लाह सोबत येशूचं नाव पण रामाच्या भजनात घ्यायला सुरुवात करेल. हे चालेल का तुम्हाला? नाही ना? मग प्रभू श्री रामांचं हे पवित्र मूळ भजन स्वतः पण ऐका आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा नक्की ऐकवा. हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये शेअर करून त्यांना सुद्धा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन करा. अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, गोवंडी येथे समाजवादी पार्टीच्या या गुंडांनी जो हैदोस माजवला, एका महिलेचे कपडे फाडले, तिच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण करून त्यांना रक्तबंबाळ केलं, अशा घटना महाराष्ट्रामध्ये सर्रास होत आहेत. या घटना तात्काळ थांबल्या गेल्या पाहिजेत. सध्या आदर्श आचारसंहिता चालू आहे. आपल्याला आदर्श आचारसंहितेचं पालन करायचं आहे. मात्र किमान या घटनेचा आपण निषेध तरी व्यक्त करूच शकतो ना. तेव्हा या घटनेबद्दल तुमचं जे काही मत आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतूक झालेला असतो, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.